नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या अपकमिंग ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सदाशिवचा बर्थडे असतो. त्यामुळे अन्नपूर्णा निवासमध्ये अन्नपूर्णा आजीने कमळीला आणि निगीला सदाशिव आजोबाच्या बर्थडेला आमंत्रण दिलेलं असतं. तर आता इकडे ऋषीच्या ऑल फॅमिलीला सुद्धा बोलावलेलं असतं. तर आता इकडे कामिनी, रागिनी आणि अनिका बर्थडे सेलिब्रेशनसाठी खूप साऱ्या कपड्याची शॉपिंग करण्यासाठी कपड्यावाल्याला घरी बोलावलेलं असतं. आणि आता अन्नपूर्णासुद्धा हॉलमध्ये बसलेला असतात आणि कामिनी, रागिनी, अनिका ह्यासुद्धा कपड्यावाल्यासोबत शॉपिंग करायला सुरुवात करतात. आणि आता तेवढ्यातच तिथे निगी आणि कमळी येतात. आता मात्र अनिकाला खूप राग येतो की ही निगी आणि कमळी माझ्या इथे कशाला आल्या. मी काहीही चांगलं करायला गेल्या की ह्या दोघी एंट्री करतात म्हणजे करतात, असं आता ती रागिणीला म्हणतं. तर तेव्हा अन्नपूर्णा बोलते की कमळी, निगी, तुम्ही या, आतमध्ये या, बसा आणि काहीतरी खाऊन घ्या आणि त्यानंतर तुमच्यासाठी यामधील एक छानसा ड्रेस तुम्ही सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्ही आजोबाच्या बर्थडे पार्टीवर घालू शकाल. असं बोलल्यावर कमळी बोलते, नाही आजी, याची काहीही आवश्यकता नाही आहे. पण आता अन्नपूर्णा आजी खूप आग्रह करून कमळीला आणि निगीला ड्रेस चूज करायला सांगते. तर प्रेक्षकांनो, आता कमळी, निगी छानसा ड्रेस आजोबांच्या पार्टीसाठी सिलेक्ट करता. तर आता इकडे ऋषी, नयनतारासुद्धा, नयनताराची पूर्ण फॅमिली बर्थडे पार्टीत येणार असते. तर आता सदाशिवचा बर्थडेचा दिवस हा आलेला असतो. तर आता बर्थडेच्या दिवशी कमळी अनारकली सूट घालून एवढी छान तयार झालेली असते ना की अनिकाला तिला पाहून खूप जळजळाट सुटते. तर आता सदाशिवच्या बर्थडे पार्टीमध्ये नयनताराची पूर्ण फॅमिलीसुद्धा आलेली असते आणि ऋषीची नजर शोधत असते, ती म्हणजे कमळीला. आणि कमळी ही बलून लावून डेकोरेशन करत असते, ते म्हणजे आजोबाच्या पार्टीसाठी. तर आता प्रेक्षकांनो, अनिका याच बर्थडे पार्टीमध्ये असं काही कारस्थान करणार आहे जे ऐकून तुम्हीसुद्धा चकित होणार आहात. आणि प्रेक्षकांनो, आपण ज्या गोष्टीची खूप दिवसांपासून वाट बघत होतो ना, ती गोष्टसुद्धा आपल्याला या एपिसोडमध्ये म्हणजे अपकमिंग एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ती गोष्ट कोणती, तर चला पाहूया. तर आता ऋषी हा कमळीला शोधत असतो. तर आता कमळी बलूनचं डेकोरेशन करत असते. तर आता ऋषी बलून फुगून देण्यास कमळीला मदत करतो आणि अनारकली सूटमध्ये ऋषी कमळीला पाहून तिच्या प्रेमातच पडतो आणि तिच्याकडे टक लावून पाहतो. तर कमळी बोलते, सर काय आहे, देत आहा ना बलून फुगून. तर आता ऋषी देत असते. तेवढ्यातच कमळी एका स्टूलवर उभी असते आणि कमळीचा पाय घसरून ऋषी तिला आपल्या मिठीमध्ये घेऊन वाचवते, म्हणजे पडण्यापासून वाचवते. तर आता प्रेक्षकांनो, आता आजोबाची बर्थडे पार्टी चालू झालेली असते. तर आता अनिका ही कमळीच्या ओढणीला आग लावते. तर आता कमळीची ओढणी ही पेटलेली असते. कमळीला याबद्दल काहीही माहिती नसतं आणि कमळीसुद्धा माहिती नसते. पार्टी चालू असताना आता कमळीची ओढणी ही पेटलेली असते. तर आता ऋषीला ती दिसते. तर ऋषी जोरातच ओरडते, कमळी, कमळी, आणि लगेच कमळीच्या अंगावरची ओढणी काढून विझवण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र अनिकाला खूप राग आलेला असते. अनिका खूप चिडलेली असते आणि कामिनीसुद्धा खूप चिडलेली असते की हा ऋषी कमळीची पुन्हा पुन्हा का मदत करते. आणि असं अनिकाला केलेला प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर प्रेक्षकांना आता आपली ओढणी जळलेली पाहून मात्र कमळी ही बेशुद्ध पडते आणि ऋषी तिला पकडते. तर आता नयनताराला सुद्धा शॉक होते की ऋषी या मुलीची एवढी केअर का करत आहे, तिच्या मागे मागे सतत पार्टीमध्ये का फिरत आहे. नयनताराला काहीतरी लक्षात आलेलं असतं. तर आता मात्र राजन पाणी घेऊन येतो आणि कमळीच्या चेहऱ्यावरती शिंपडून तिला पुन्हा शुद्धीवर आणतो. तर प्रेक्षकांनो, ऋषीला इकडे पाहून नयनताराला पूर्ण डाऊट येतो की ऋषी हा कमळीच्या प्रेमात पडलेला आहे, कारण ऋषी पूर्ण पार्टीभर नुसतं कमळीच्या मागे मागे फिरताना नयनताराला दिसलेला असतो. तर आता नयनतारा विचार करते की ऋषीचं लग्न मला लवकरात लवकर लावून द्यायचं,
कारण मला ऋषीला आपल्या स्टेटसची मुलगी शोधायची आहे, असं आता नयनतारा मनातल्या मनात विचार करते. तर प्रेक्षकांनो, हीच पार्टी चालू असताना राजनला मात्र सरूची आणि तिच्या मुलीची खूप आठवण येते. म्हणून तो थोडासा नाराज झालेला असतो. आज माझी मुलगी असती तर अशीच कमळीसारखी सुद्धा माझ्या वडिलांच्या पार्टी एन्जॉय केलेली असती, घेतलेलं असतं. आता मात्र कमळी ही आजोबांचं औक्षण करते. तर औक्षण करता करता आजोबा हे अन्नपूर्णाला कमळीच्या हातावर असलेली जन्मखून दाखवण्याचा प्रयत्न करतात. पहिले तर अन्नपूर्णा आजीच्या काही लक्षातच येत नाही आणि नंतर मात्र आजोबा नेहमी हात हात कमळीचा काहीतरी करतात. म्हणून अन्नपूर्णा आजी औक्षण करत असताना कमळीच्या हाताला मन लावून बघते. तर अन्नपूर्णाचं पूर्ण लक्षात आलेलं असतं की पण अन्नपूर्णा लगेच काही न बोलता कमळीच्या आईचा फोटो अन्नपूर्णाला दाखवण्यास कमळीला सांगते. तर प्रेक्षकांनो, आता दुसऱ्या दिवशी कमळी ही कमळीच्या आईचा फोटो घेऊन अन्नपूर्णा निवासमध्ये येते आणि अन्नपूर्णा आजीला आणि राजनला तो फोटो दाखवते. तर आता राजन बोलतो, हे तर गौरी आहे. त्यावर आता कमळी बोलते, नाही काका, ही माझी आई सरू आहे. तेव्हा आता राजनच्या लक्षात येते की ही कमळीची आई गौरी म्हणजे माझी गौरी आहे. म्हणजेच हे नाव बदलून सरू नाव करून सिद्धटेकला राहते. तर मी एवढा दिवस झाले सिद्धटेकला जाऊनसुद्धा आमची भेट झालेली नाही. आता मात्र राजन खूप दुःखी होतो. तर आता थोडा खुश पण झालेला असतो की कमळी ही राजनला मिळालेली असते. आता प्रेक्षकांनो, राजनची आणि कमळीची भेट झालेली आहे. राजनला कमळी ही आपली मुलगी आहे हे सत्य समजलेलं आहे आणि अन्नपूर्णाला सुद्धा हे सत्य समजलेलं आहे की कमळी हीच आपली मोठी नात आहे. प्रेक्षकांनो, आता कमळीला सुद्धा अन्नपूर्णाने तिच्या हातावरच्या जन्मखुणेचं सत्य सांगितलेलं आहे की माझ्या सासूच्या हातावरचे आणि तुझ्या हातावरची सेम जन्मखूण आहे आणि हेच सत्य आहे. आता मात्र कमळीला काही कळत नाही की अन्नपूर्णा आजी आणि राजन सर काय बोलताय. निगी मात्र मधातच बोलते की राजन सर, तुम्ही कमळीचे वडील आहात. आम्हाला तर सरू काकींनी कधीच हे सत्य सांगितलेलं नाही. म्हणजे कमळीच्या वडिलाबद्दल कधीच आमच्याशी सरू काकी कधीही चुकूनसुद्धा बोललेली नाही. तर कमळीचे वडील हे तुम्ही आहात. म्हणून त्यावर आता कमळी खूप विचारात पडलेली असते की आता नक्की राजन सरांना काय बोलावं. पण कमळी खूप हॅप्पीसुद्धा झालेली असते प्रेक्षकांनो की तिला तिचे वडील मिळालेले आहे. तर आता अन्नपूर्णा सारखी छान आजीसुद्धा तिला मिळालेली आहे. तर आता राजनला कमळी नक्की स्वीकारणार का. पण या एपिसोडमध्ये कमळी खुश झालेली आहे की तिला राजन आपले वडील म्हणून मिळालेले आहेत. तर आता नक्की कमळी काय निर्णय घेणार आहे आणि सरूसुद्धा काय निर्णय घेणार आहे हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला लवकरच मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती एक दिवस समोरचा एपिसोड पाहायला मिळेल. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.